हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर नवपुते स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे केमिकल इंजिनिअरिंग नॉलेजमध्ये। आज आपण स्टॅच्योमेट्री चॅप्टर अंडर फ्युएल अँड इट्स कंबशन हा चॅप्टर बघणार आहोत, थेरॉटिकल पार्ट्स। या थेरॉटिकल पार्टमध्ये बेसिक जो थिअरी कन्सेप्ट आहे तो आज आपण इथं शिकणार आहोत, फ्युएल अँड कंबशन। तर व्हॉट इज मीन बाय फ्युएल? फ्युएल हे असं एक एनर्जेटिक मटेरियल आहे ज्याच्यापासून आपल्याला बरेचशा डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी मिळतात। जसं फ्युएल इज अ मटेरियल सच अ कोल, LPG, CNC, गॅसोलिन हे काय असतात, सगळं बर्न होतात आणि बर्न झाल्याच्या नंतर हे हीट प्रोड्यूस करतात और पॉवर क्रिएट करतात। जो पदार्थ अशा क्वालिटीला सॅटिस्फाईड असतो त्याला आपण फ्युएल म्हणतात। फ्युएलचा काय उपयोग आहे? फ्युएल हे डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये यूजफुल आहेत ॲज अ एनर्जी और अ हीट सोर्ससाठी। मग डिफरंट टाइप्स ऑफ फ्युएल्स आहेत, त्याचा जो क्रायटेरिया आहे तो आहे सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅस फॉर्ममध्ये आपल्या नेचरमध्ये आपल्याला फ्युएल अवेलेबल आहे। मग सॉलिड फ्युएल्स कोणते असतात? जनरली सॉलिड फ्युएल्स तो सॉलिड असतो की जो विच इज अ मेड अप ऑफ द कार्बन पार्टिकल्स अँड इट इज अ हार्ड इन शेप। म्हणजे कोल इज द मेन प्रोडक्ट ऑफ द सॉलिड फ्युएल। मग त्या कोलमध्ये काय? कोलमध्ये नेमकं कार्बन असतं, हायड्रोजन असतं, नॉन कंबस्टिबल गॅसेस असतात, वॉटर, सल्फर असतं, त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ कोक आहे, वूड आहे, बगास आहे, चारकोल आहे, हे ऑल मटेरियल ह्या सॉलिड फ्युएलच्या अंडर डिवाइड होतं। नेक्स्ट जो आहे तो लिक्विड फ्युएल्स आहे। लिक्विड फ्युएल्स म्हणजे कोणते? जे डिस्टिलेशन क्रूड ऑइलपासनं, पेट्रोलियमपासनं तयार होतात, म्हणजे लिक्विड पार्ट। जसं केरोसिन आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, मिथेनॉल आहे, बायोडिझेल, हे सगळे फ्युएल्स हे एनर्जी प्रोव्हाइड करतात, हीट प्रोव्हाइड करतात। याला आपण लिक्विड फ्युएलच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो। आणि लास्ट जो थर्ड पार्ट आहे फ्युएलचा तो आहे म्हणजे गॅसोलिन किंवा गॅसेस फ्युएल। गॅसेस फ्युएलमध्ये कोणते फ्युएल्स येतात? जनरली जे नॅचरल गॅसेस आहेत त्यामध्ये काय आहे, मोस्टली 80 to 95% मिथेन आहे आणि मग रिमेनिंग असतात इथेन, प्रोपेन, स्मॉल क्वांटिटीमध्ये अदर गॅसेस। त्याच्यामध्ये लाईट हायड्रोकार्बन पण असतात, ॲसिटिलिन असतात, LPG असतं, बायोगॅस असतं, हायड्रोजन एक्सेट्रा। हे ऑल फ्युएल काय असतात? गॅसियस फॉर्ममध्ये, कंबाईंड फॉर्ममध्ये आपल्याकडं आहे। तर असे हे तीन प्रकारच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फॉर्ममध्ये आपल्याकडं फ्युएल अवेलेबल आहे। नेक्स्ट, कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ द फ्युएल। आता ही कॅलरिफिक व्हॅल्यू काय असते? इट इज द कॅलरिफिक व्हॅल्यू। तर मेन पार्ट आहे डेफिनेशन्स आहे कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ द फ्युएल। व्हॉट इज मीन बाय कॅलरिफिक व्हॅल्यू? द कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ अ फ्युएल इज डिफाइंड ॲज the total heat produced when a unit mass of fuel is completely burned with the pure oxygen। ज्या वेळेस जो फ्युएल आहे तो कम्प्लिटली जळेल, कोणासोबत? विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन। ॲटमॉस्फिअरमधलं ऑक्सिजन त्या फ्युएलमध्ये रिॲक्ट होईल आणि ते फ्युएल बर्न झाल्याच्या नंतर त्याच्यातनं जी हीट अवेलेबल होती, जी एनर्जी अवेलेबल होती, तिला आपण कॅलरिफिक व्हॅल्यू असं त्या फ्युएलचं डिफाईन करतो। मग ज्या वेळेस वेन अ फ्युएल इज बर्न काय होत असतं? फ्युएल जळत असताना हायड्रोजन आहे त्या फ्युएलमधलं तो रिॲक्ट करतो ऑक्सिजनसोबत, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनसोबत, आणि काय करतो? वॉटर प्रोड्यूस करतो। आणि ज्यावेळेस हे वॉटर प्रोड्यूस होईल तर त्यावेळेस काय होतं? हे वॉटर जळणार, म्हणजे तो लिक्विड कन्वर्टेड इनटू द वेपर फॉर्म। मग आता हे जे पाणी अवेलेबल होतं ते वेपरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हीटचा वापर घेतला, जो अवेलेबल टोटल फ्युएल आहे त्याच्यातनं। मग काय झालं याच्याने? तर आपली जी टोटल हीट आहे ती कमी झाली, म्हणजे ती हीट कुठं गेली? पाणी वेपर्स तयार करण्यामध्ये। आणि मग उरलेलं जे आहे त्याला म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन इज लॉस्ट। म्हणजे टोटल हीट आपली काय होते? त्याच्यातनं थोडीशी खर्च होते, जी आपल्या उपयोगाची नाही आहे पाणी असल्यामुळं। अँड ह्या व्हॅल्यूला आपण ही जी टोटल हीट आहे ही वाया जाते किंवा आपल्या काही उपयोगी येत नाही। नंतर काय? नेट कॅलरिफिक व्हॅल्यू।
फ्युएलमध्ये पाणी असल्यामुळं तो वेपरमध्ये कन्वर्ट होण्यासाठी हीटचा वापर होईल आणि हीट वापर जिथं कमी झाला तर टोटल जी अवेलेबल हीट आहे त्याच्यातनं मायनस जी पाण्याला वेपर करण्यासाठी जी हीट वापरली ती लॉस झाली. म्हणजे उरलेली जी टोटल हीट आहे जी आपण कामासाठी वापरू शकतो ती असते आपली नेट कॅलरिफिक व्हॅल्यू किंवा ती टोटल हीट आपण वापर करतो या हीटचा. मग आता बघा कसं काय. द लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ वॉटर हा जो आहे पार्ट हा अवेलेबल युजफुल वेन वॉटर वेपर्स आर कंडेन्स. म्हणजे आपण काय करतो हे कंडेन्स करण्यासाठी लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनचा यूज करतो. मग आता हे जे कंडेन्स झालेत तर काय होईल जी टोटल ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू आहे टोटल फ्युएलची पाण्यासाठी लागणारी जी हीट आहे ती तर ती मायनस होणार. मग उरती तर मग काय होणार जी उरण ती आपली नेट कॅलरिफिक व्हॅल्यू उरण. म्हणजे काय जो आपण फॉर्म्युला आता याच्यापासून ह्या कॉन्सेप्टमधनं तयार करणार आहोत तो असा आहे की टोटल कॅलरिफिक व्हॅल्यू जी टोटल समजा फ्युएल बर्न झाल्याच्या नंतर टोटल हीट जी मिळते ती ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू असते. नेट कॅलरिफिक व्हॅल्यू कोणती जी आपल्या उपयोगीची येणार पण ती केव्हा येणार जेव्हा त्याच्यामध्ये पाणी जे आहे फ्युएल बघा त्याच्यामध्ये काही पाणी असतं लाकडं राहतात त्याच्यामध्ये पाणी राहतं ते जळतं म्हणजे तिथं हीट लॉस झाली. पण ती हीट लॉस कशी काढणार त्या पाण्याचे मॉलिक्युल्स किती आहे इंटू हीट कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ द फ्युएल म्हणजे पाण्याला बर्न करण्यासाठी लागलेलं. तर GCV इज इक्वल टू हा पहिला फॉर्म्युला आहे GCV काढण्यासाठी GCV इज इक्वल टू NCV प्लस N इंटू डेल्टा HV. हा काय वॉटर मॉलिक्युल्स ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड. GCVचं युनिट काय किलो जूल पर मोल ऑफ फ्युएल. तर नेक्स्ट फॉर्म्युला काय येईल अजून GCV जर का आपल्याला काढायचं ठरलं तर GCVचा असा पण फॉर्म्युला येईल की समजा आपल्याला M इज द क्वांटिटी ऑफ द वॉटर प्रोड्यूस इन kg. आपल्याला माहिती आहे की हा जो फ्युएल जळाला हा जळाल्याच्या नंतर किती किलो पाणी तयार होईल. तर ज्यावेळेस त्याचं पाणीची क्वांटिटी आपल्याला माहीत असेल तर आपण त्यावेळेस लॅम्बडाचा हेल्प घेऊन लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर ॲट 25 डिग्री ही व्हॅल्यू कन्सिडर करून आपण टोटल मॉलिक्युल्स ऑफ वॉटर प्रोड्यूस इंटू लॅम्बडाला जर का मल्टिप्लाय केलं तर ही झाली टोटल हीट वापर जो पाण्यापासून वेपर कन्वर्ट करण्याला वापरला. मग काय GCV इज इक्वल टू NCV प्लस M इंटू लॅम्बडा हा आपला दुसरा फॉर्म्युला झाला. तिसरा जो फॉर्म्युला आहे GCV इज इक्वल टू NCV प्लस वेट पर्सेंट ऑफ हायड्रोजन इंटू 9 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 100 हा तिसरा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये काय आपल्याला हायड्रोजन किती पर्सेंटमध्ये अवेलेबल आहे ते जर का कळलं तर पर्सेंट हायड्रोजन इन द फ्युएल तो इंटू 9 इंटू लॅटेंट हीट ऑफ वॉटर वेपरायझेशन और कंडेन्सेशन लॅम्बडाची व्हॅल्यू डिवायडेड बाय 100 ने सुद्धा आपण GCV काढणार आहोत. म्हणजे काय इथं आपल्याला टोटल कॅलरिफिक व्हॅल्यू काढायची टोटल कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ एनी फ्युएल ती काढायची. तर ती कशी असते NCV प्लस N इंटू डेल्टा HV. दुसरा फॉर्म्युला आहे GCV इज इक्वल टू NCV प्लस M इंटू लॅम्बडा. आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे GCV इज इक्वल टू NCV प्लस वेट पर्सेंट ऑफ हायड्रोजन इंटू 9 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 100 युनिट आहे किलो जूल पर kg. तर ह्या तिन्ही फॉर्म्युले आपल्याला वापर करून याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो ज्याच्यामध्ये आपल्याला GCVची व्हॅल्यू काढावी लागते. तर पुढची जी स्टेप आहे तो कंबशन प्रोसेस. कंबशन म्हणजे काय जळणे. एखादं फ्युएल जळतं बर्न होतं त्या प्रोसेसला आपण कंबशन असं म्हणतो. पण ते केव्हा पॉसिबल आहे ज्यावेळेस तो फ्युएल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करण. ऑक्सिजन कुठे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमधनं घेतलं जातं लाकूड जळतं त्यावेळेस त्याला ऑक्सिजनची गरज आहे तरच ती ज्वाला किंवा ती आग पेटलेली कंटिन्यू राहते. तर ह्या जो फ्युएल आहे बर्न करताना त्याच्यामध्ये काय काय असतं फ्युएलमध्ये कार्बन असतात हायड्रोजन असतं आणि सल्फर असतं. हे सगळं काय होतं ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करत असतात. मग आता फ्युएलमध्ये जर का कार्बन आहे तर तो कार्बन ऑक्सिजन सोबत ॲड होईल CO2 तयार होईल. काय तयार होईल CO2 तयार होईल किंवा इनकम्प्लीट ऑक्सिजन जर का मिळालं तर CO तयार होईल म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड तयार होईल. मग हायड्रोजन जे जळतं तो काय करतो पाण्यासोबत ऑक्सिजन सोबत ॲड होतो आणि त्याच्या हायड्रोजन प्लस O2
तो H2O म्हणजे पाणी तयार होतं. तिसरा जो पार्ट आपला आहे फ्युएलमध्ये सल्फर ऑक्सिजन सोबत ॲड होईल आणि SO2 तयार होईल. मग अशा प्रकारे आपल्याला फ्युएल एक जळाल्याच्या नंतर बर्न झाल्याच्या नंतर CO2 किंवा CO मिळतं, H2O मिळतं आणि SO2 मिळतं. हे जे H2O आहे हे आपली हीटिंग व्हॅल्यू कमी करतं. हे फ्युएलमध्ये हमेशा कमी पर्सेंटमध्ये पाहिजे, नाहीतर आपली हीट इथं वाया जाते, जो आपण मागच्या फॉर्म्युल्यात कॅल्क्युलेट केलेला आहे. तर अशा प्रकारे हा फ्युएल कंबशनचं रिॲक्शन होते. कंप्लीट कंबशन म्हणजे काय? ज्या वेळेस एखादं फ्युएल कम्प्लिटली बर्न होऊन तो CO2, H2O, SO2 आणि NO2 मध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेसच फ्युएल आपलं कम्प्लिटली बर्न होईल. पण कम्प्लिटली बर्न होण्यासाठी कशाची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे, जो की आपण ॲटमॉस्फिअरमधनं ॲटोमॅटिकली कलेक्ट केला जातो. आणि जितकं जास्त ऑक्सिजन अवेलेबल राहील तितकं कम्प्लिटली फ्युएल बर्न होईल आणि हार्मफुल गॅसेस CO कमी तयार होतील. मग इनकम्प्लीट कंबशन, आता इनकम्प्लीटही कंबशन राहतं कधी कधी. बघा कधी कधी लाकडं जळत नाही, पूर्ण गवऱ्या जळत नाही. ते कशामुळं जळत नाही? ज्या वेळेस ॲटमॉस्फिअरमधलं ऑक्सिजन कम्प्लिटली सप्लाय नसतं. जसं फॉर एक्झाम्पल चुलीच्या याच्यात भरपूर जर का लाकडं आपण ठेवले, बर्नरमध्ये ठेवले, तर ते जळत नाही. का नाही जळत? तिथं ऑक्सिजन सप्लाय कमी मिळालेला असतो. मग अशा केसमध्ये काय होतं? सगळ्यात जास्त आपलं CO तयार होतो, जो हार्मफुल गॅस आहे कार्बन मोनोऑक्साईड आणि किंवा कार्बन. बघा डस्ट पार्टिकल ब्लॅक कलरचे धुळी आपण ज्याला म्हणतो सूट, तो तयार होतो. ज्यावेळेस हे असं तयार होतं प्रोडक्ट जळाल्याच्या नंतर, त्यावेळेस समजून घ्यायचं की आपली ही रिॲक्शन काय इनकम्प्लीट आहे किंवा कम्प्लिटली बर्न होत नाही. प्लस त्याच्यामध्ये CO2 पण तयार होतो आणि H2O पण तयार होतं. ज्या वेळेस ऑक्सिजन सप्लाय कमी असेल त्यावेळेस इनकम्प्लीट कंबशन होईल. ज्या वेळेस ऑक्सिजनचा सप्लाय फुल असेल त्यावेळेस कंप्लीट कंबशन होईल. नंतर आहे कंपोजिशन ऑफ द फ्युएल गॅसेस. आता फ्युएल गॅसेसमध्ये कोणते कोणते कंपोजिशन असतात? द फ्युएल गॅसेस इज द गॅस एक्झिस्टिंग टू द ॲटमॉस्फिअर वायर फ्लू. फ्लू इज अ पाईप और चॅनल कॅरीड एक्झॉस्ट गॅस फ्रॉम अ फर्नेस. आता हे जे गॅसेस ज्या बर्न झाल्याच्या नंतर चिमणी किंवा फ्लूमध्ये पाईप चॅनलमधनं बाहेर पडतात टू द ॲटमॉस्फिअर, ह्या गॅसेसला आपण कन्सिडर करू शकतो की याच्यामध्ये काय काय कंपोजिशन असू शकतात. तर त्याच्यामध्ये मोस्टली कोणते असतात? फ्युएल जळाल्याच्या नंतर मागं जसं सांगितलं कार्बन डायऑक्साईड ही पहिली गॅस तयार होती. इनकम्प्लीट ऑक्सिजन जर का मिळालं तर कार्बन मोनोऑक्साईडही तयार होतो. त्याच्यानंतर पाणी, हे तर हमेशा प्रत्येक फ्युएलमध्ये काहीतरी पर्सेंटेजमध्ये अवेलेबल आहे आणि ते हायड्रोजन ऑक्सिजनसोबत कॉन्टॅक्ट झाल्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश तयार होतो, म्हणून वॉटर वेपर्स तिथनं तयार होणार. एक्सेस ऑक्सिजन, जो आपण जेवढा ऑक्सिजन इथं रिक्वायर्ड आहे हे केसेसला, एवढा वापर झाल्याच्या नंतर जो शिल्लक असतो ती पण गॅस म्हणूनच बाहेर पडतं. त्याच्यानंतर हे नायट्रोजन गॅसेस आहे, कार्बन सूट म्हणजे कार्बनचे पार्टिकल्स, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हे सगळे गॅसेस काय होतात? त्या फ्लू गॅसेसमधनं बाहेर पडतात. द पर्सेंटेज ऑफ द एअर पोल्युशन सच ॲज द पर्टिक्युलेट मॅटर, कार्बन, CO, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इज व्हेरी स्मॉल. हे जे आहे बाकीचे जे खूप कमी पर्सेंटेजमध्ये आपल्याला त्या फ्लू गॅसेसमधनं बाहेर पडताना दिसतात. नंतर मेन पार्ट आहे रिक्वायरमेंट ऑफ द एअर. कोणता पण फ्युएल बर्न करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि विदाऊट ऑक्सिजन आपण कोणताही फ्युएल बर्न करू शकत नाही किंवा ती कंप्लीट बर्निंग प्रोसेस होत नाही. आणि ते कंप्लीट बर्निंग करण्यासाठी जे फ्युएलमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, सल्फर आहे, त्याला आपल्याला ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे ऑक्सिजन ॲड झाल्यावर ॲटोमॅटिकली ते ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्टच होणार. मग आता हे जे ऑक्सिजन आहे हे कुठं मिळतं आपल्याला बर्निंगसाठी? तर जनरली हे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे हवेत काय 21% ऑक्सिजन आहे आणि 79% नायट्रोजन आहे बाय व्हॉल्यूम पर्सेंटने. मग जे ऑक्सिजन अवेलेबल आहे आपल्याकडं ॲटमॉस्फिअरमधलं, फ्युएल याचाच वापर करतं बर्निंग करण्यासाठी. स्वतः जळतं आणि त्याच्यापासून हीट ही एनर्जी ही प्रोड्यूस करतं, जिचा वापर आपण
इंडस्ट्रीमध्ये डिफरंट फॉर्मच्या रिक्वायर्डमध्ये करतो। मग आता याचा आपल्याला एक्झॅक्ट किती ऑक्सिजन लागणार एखादं फ्युएल बर्न करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। समजा आपल्याला हे कॅल्क्युलेशन काढता नाही आलं तर आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की मग आपलं फ्युएल कम्प्लिटली बर्न होईल का नाही होईल, त्याच्यापासून किती गॅसेस हार्मफुल क्रिएट होईल किंवा नाही होणार, किती फ्युएल शिल्लक राहील किंवा किती अनबर्न फ्युएल राहील किंवा किती बर्न फ्युएल आहे, हे हिशोब काढण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनचा हिशोब काढणं खूप महत्त्वाचा आहे। तर मग आता एक एक्झाम्पल सांगतो बघा, एखाद्या माणसाला जर का साधारण जेवणाच्या वेळेस 3 चपात्या लागत असेल तर आपण काय म्हणतो की एक माणूस साधारण 3 चपात्या खात असेल तर मग तेच 5 माणसासाठी किती लागणार, तर 5 3 जा 15, 15 चपात्या त्या माणसाला लागल्या। हा हिशोब आपण जो काढला हा कसा काढला, थेरॉटिकली काढला की प्रत्येक माणसाला 3 चपात्या कन्सिडर केल्या। पण ॲक्च्युअल केसमध्ये असं कधी होतं का की 3च चपात्या लागतील, कधी माणसाला 4ही लागतात, काही माणसांना 2ही लागतात। मग हा जो रेशो फ्लक्च्युएट होतो तो ॲक्च्युअली असतो आणि जो 3 हिशोब आहे हा थेरॉटिकल आहे। मग तसंच ज्यावेळेस फ्युएल बर्न होतं तर त्यावेळेस थेरॉटिकल कॅल्क्युलेशन हे काढलं जातं की बाबा 1 किलो लाकूड आहे तर साधारण त्याला समजा 1 किलो ऑक्सिजन लागेल जळण्याकरता, हा थेरॉटिकल हिशोब झाला। पण ज्यावेळेस लाकूड ॲक्च्युअली बर्न होतं मग ते ओलं आहे का सुक्क आहे, सुक्क लाकडाला ऑक्सिजन कमी लागतं, फास्ट बर्निंग होऊन जाते। पण ओलं लाकडाला ऑक्सिजन जास्त लागतं, ते खूप हळूहळू जळतं, ऑक्सिजनचं खूप जास्त वापर करतं आणि हीट पण खूप हळूहळू देतं। म्हणजे ही जी कंडिशन आहे ही त्या फ्युएलच्या कॅटेगरीवर डिपेंड आहे की ऑक्सिजन किती लागणार। मग थेरॉटिकल ऑक्सिजन आधी आपण हिशोब काढतो। The minimum amount of oxygen needed for the complete combustion of a fuel fit to the combustion chamber, assuming that all carbon in the fuel react with oxygen to form CO2, all hydrogen react to form H2O and all sulfur react to form SO2. ऑक्सिजनचा हिशोब काढताना फ्युएलमध्ये असलेलं कार्बन, हायड्रोजन आणि सल्फर याचं कन्सिडरेशन केलं जातं। हे टोटल तिन्ही प्रोडक्ट त्याच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार। ते कन्वर्ट करण्यासाठी किती ऑक्सिजन लागलं, जी क्वांटिटी निघेल ती असती आपली थेरॉटिकली ऑक्सिजन सप्लाइड ऑर रिक्वायरमेंट। मग आता हा जो कन्सेप्ट आहे हा कसा काढणार मग ॲक्च्युअली, तर थेरॉटिकल एअर रिक्वायरमेंट इन मोल्स कसं आहे, थेरॉटिकल ऑक्सिजन रिक्वायरमेंट इन मोल डिवायडेड बाय 0.21। आपल्याला माहिती आहे की 21% ऑक्सिजन आहे तर आपण काय घेतोय, ऑक्सिजनची गरज आहे, मला थेरॉटिकल ऑक्सिजन रिक्वायर्ड कळलं पण एअर पाठवा लागेल ना, थेरॉटिकल एअर पाठवा लागेल, एअरमध्ये काय आहे ऑक्सिजन आहे, मग किती लागणार एअर, तर जी टोटल थेरॉटिकल क्वांटिटी आहे त्याला डिवायडेड बाय 0.21%, हा काय पर्सेंटेज ऑफ द ऑक्सिजन प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर आहे, म्हणून याला आपण डिवाइड बाय 0.21 ने केलं। एवढे मोल्स एअरचे सप्लाय केले म्हणजे एवढे ऑक्सिजन ॲटोमॅटिक त्या फ्युएलला जाणार। मग हा झाला थेरॉटिकल पार्ट। पण आपल्याला दरवेळेस थेरॉटिकल पाठवून होत नाही, एक्सेस पाठवा लागेल का, कारण की आपल्याला कंप्लीट कंबशनची रिक्वायरमेंट आहे। फ्युएल आपलं पूर्ण जळालं पाहिजे, ते जळालं तर प्रचंड हीट निर्माण होईल, आपले फ्युएल वाया जाणार नाही व आपलं फ्युएल कॉस्ट युटिलाइज होईल। मग आता जास्त एअर जर का पाठवली तर आपल्याला काय फरक पडेल, काही नाही, कारण की एअर ही फ्री अवेलेबल आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, फक्त आपल्याला वाया इलेक्ट्रिसिटी ब्लोअर आपल्याला ती फक्त एअर चेंबरमध्ये पाठवायचं आहे। मग ती किती एक्सेस पाठवायचं हे पण एक कॅल्क्युलेशन आहे। मग पर्सेंट एक्सेस ऑफ एअर इज इक्वल टू काय, ॲक्च्युअल एअर सप्लाय किती ॲक्च्युअली पाठवली मायनस थेरॉटिकली रिक्वायर्ड, म्हणजे खरं वापर किती होणार डिवायडेड बाय किती थेरॉटिकली वापर झाला इंटू 100। याच्यावरनं आपण काय करू शकतो, पर्सेंट एक्सेस ऑफ एअर किती पाठवली किंवा पाठवायची हे आपण काढू शकतो। सेम ॲक्च्युअली एअर सप्लाय किती पाठवली तर मग त्याचा पण फॉर्म्युला आपण या फॉर्म्युल्यावरनं डिराईव्ह करू शकतो ॲक्च्युअल एअर सप्लायचा। तो काय येईल, थेरॉटिकल एअर रिक्वायरमेंट इन ब्रॅकेट 1 + पर्सेंट एक्सेस डिवायडेड बाय 100। ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला
किती हवा पाठवायची, थोडक्यात किती ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे एखादं फ्युएल बर्न करण्यासाठी याचा हिशोब काढणे म्हणजेच रिक्वायरमेंट ऑफ द एअर फॉर द कंप्लीट कंबशन ऑफ द फ्युएल हा इथं मेन चॅप्टरचा एम आहे की आपल्याला ऑक्सिजनचा हिशोब काढणे हा आपल्याला कळला पाहिजे. तर होप गाईज हा सगळा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला इथं फ्युएल अँड कंबशनचा कळाला असेल. नसन समजला तर ह्या व्हिडिओला 3-3दा ऐका जेणेकरून याच्यातले पूर्ण कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स. तर होप गाईज याचे रिलेटेडचे कन्सेप्ट आणि फॉर्म्युले पाठ करून ठेवा. ज्यावेळेस आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू तर आपल्याला प्रॉब्लेम समजण्यात सोपं जाईल. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन डिटेल डायरेक्टली तुम्हाला मिळेल. थँक्यू गाईज.